हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश शर्मोले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। बघा मित्रांनो, हे जे न्यूज़ आहे ही DHS 2023-24मध्ये जी एक्झाम झाली होती त्याच्याशी रिलेटेड आहे आणि हे महाराष्ट्राच्या स्टुडंट्ससाठी. ओके, सो दिस इज़ रिलेटेड टू द महाराष्ट्र नर्सिंग स्टूडेंट्स ओनली. सो आप लोग जो महाराष्ट्र से बिलोंग करते हो, जिन लोगों ने DHS दी थी, ओके, और जो लोग वेटिंग में थे, जो लोग लिस्ट में थे, कि बहुत सारे मुझे कॉल भी आए थे कि सर कोई लिस्ट वगैरह आएगी क्या. ओके, त्याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवतो आहे मी. तर ह्या व्हिडिओमध्ये एक लेटेस्ट एक अपडेट आलेली आहे की जे DD जे डेप्युटी डायरेक्टर नागपूरची जी लेटेस्ट लिस्ट आहे, बरेच त्याच्यामध्ये जे 20 ते 25 कॅन्डिडेटची नावं दिलेली आहेत. ओके, जे गव्हर्नमेंटची लिस्ट मला मिळालेली आहे, मग काही स्टुडंटने पाठवली. तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जर वेटिंगला होते असाल आणि प्रत्येक आपापल्या ज्या रिजनमधून, ओके, तर त्या रिजनमध्ये सुद्धा जर नागपूर डिव्हिजननी ही जी लिस्ट लावली असेल, ओके, ज्या रिमेनिंग पोस्ट होत्या जशा की बऱ्याच कॅटेगरीतल्या जागा भरल्या गेल्या नाही आणि जर एलिजिबल कॅन्डिडेट असेल तिथे तर त्यावेळी त्या जागा आता भरल्या जातील. ओके, जसं की वेटिंग लिस्ट आहेत ह्यावाल्या. ओके, तर पूर्वी ज्या लोकांनी जॉईन केलं नाही त्यामुळेच ह्या नवीन लिस्ट पुन्हा लागत आहेत. ओके, मे बी आता शेवटची लिस्ट असू शकतो प्रत्येक याची, कारण 3 ते 5 फेब्रुवारी ही शेवटची लिस्ट म्हणू शकतो आपण. हे शेवटचीच लिस्ट आपण धरून चालू. ओके, कारण 3 किंवा 5 फेब्रुवारीला जी आपल्याला माहिती आहे की DHSची असो की DMERची असो की 1 वर्षापर्यंतच व्हॅलिडिटी असते मेरिट लिस्टची. ओके, त्याच अनुषंगाने की प्रत्येक रिजन फटाफट मे बी जे वेटिंग कॅन्डिडेट आहेत त्यांना मेल करतील आणि मेल करून कॅन्डिडेटला व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. तर मी सगळ्यांना सांगतो की जे लोक वेटिंगला आहात कुठल्या एक रिजनचे असो, आयदर ते औरंगाबाद असो, ओके, आयदर ते नाशिक असो किंवा ठाणे असो, नागपूर असो, कोल्हापूर असो, लातूर असो, अकोला असो, सगळ्यांनी व्यवस्थित आपापला, जर तुम्ही वेटिंगला होते 1 किंवा 2 मार्क इकडे तिकडे, तर तुम्ही आपापली लिस्ट चेक करून बघा. ओके, तुम्हाला एक नागपूरची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो. सोबतच सांगू इच्छितो, जर तुम्ही DMER जी येणारी DMER होऊ शकते, ओके, आय डोंट नो की किती कन्फर्म आहे 100%, बट येऊ शकते. तर त्यासाठी आपल्याकडे क्लासेस चालू आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगचे. ओके, ॲप डाउनलोड करा. ॲपवर जाऊन तुम्ही ती जे हे आहे कोर्स तो परचेस करू शकता. तो जवळपास तुम्हाला 6,000त तो कोर्स पडेल. 6 ते 8 महिन्यासाठी जो कोर्स देण्यात येईल. ओके, आणि तुम्हाला टेस्ट सिरीज हवी तर टेस्ट सिरीज पण दिलेली आहे आणि सेम कोर्स नॉर्सेट, RRB, ESIC सगळ्यासाठी तुम्हाला फायद्यात ठरेल. तर डेफिनेटली मी सांगतो आहे की 31 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. 25% सूट पण देण्यात आलेली आहे. एक 6,000त तुम्हाला तो कोर्स पडेल. तर ज्याला कुणाला जॉईन व्हायचं आहे तर प्लीज लवकरात लवकर जॉईन करा, कारण वेळ आल्यानंतर, वेळ म्हणजे जस्ट एक्झाम आली आणि तुम्ही अभ्यास करायला लागाल तर तुमचं कुठेही सिलेक्शन होणार नाही. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी क्लास करा, ज्यांना गरज नाही, नो वरी, तुम्ही स्वतः पण अभ्यास करू शकता. ओके, तर आपण नागपूर DD ऑफिसनी जे लेटर सेंड केले ज्या कॅन्डिडेटला, जे वेटिंग कॅन्डिडेटला, ओके, त्यांना व्हेरिफिकेशनला बोलवलं, ते लिस्ट बघून घेऊया. म्हणजे तुम्हाला कळेल की नाही, तुम्हालासुद्धा तुमचे जे पर्टिक्युलर रिजन्स आहेत ते सुद्धा चेक करावे. जर तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर तुम्ही स्वतः पण जाऊ शकता DD ऑफिसला की नाही. जर वेटिंगला होतात आणि तुमचा नंबर जर येत असाल तर डेफिनेटली तुम्ही अप्रोच करायला पाहिजे. ओके, ठीक आहे, जस्ट अ मिनिट. हे एक लेटर बघू शकता. आजच्याच दिवसाला लेटर आलं होतं. ओके, काल आलं होतं 28 तारखेला. ओके, एका स्टुडंटने मला शेअर केलेलं. ओके, ठीक आहे, नागपूर मंडळाचं DDचं आहे. समुपदेशनासाठी ईमेलद्वारे हे लेटर आलेलं आहे. तर डेफिनेटली तुम्हीसुद्धा तुमचा मेल चेक करा. आणि सांगितलं 2023मध्ये जी पदभरती झाली होती ही प्रतीक्षा यादी 6वी आहे. ओके, 6th प्रतीक्षा यादी आहे. ओके, ठीक आहे. ओके, आणि याच्यामध्ये जे शासकीय अधिपरिचारिका महिला व पुरुष खाजगी, ओके, या पदाकरिता सोबत जोडलेले निवड यादीनुसार नावासमोर दर्शवल्याप्रमाणे निवड करण्याच्या अनुषंगाने आपली मूळ प्रमाणपत्र, म्हणजे हे सगळे ज्या ह्या लिस्टमध्ये आहे त्यांचं सगळ्यांचं निवड झालेली आहे. फक्त तुमचं आता कागदपत्र पडताळणी झाली. 3 फेब्रुवारीला तुमचं हे आहे, सकाळी 9 वाजता काय म्हणतं तुमचं व्हेरिफिकेशन आहे 3 फेब्रुवारीला. ओके, जर तुम्ही ह्या 3 तारखेला जर नाही राहू शकले तर तुम्हाला दुसरी संधी तुम्हाला 6 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता हजर राहावे आणि तिसरी संधी पण 7 फेब्रुवारी देण्यात येणार आहे. ओके, तर 9 वाजता तुम्हाला हजर राहायचं. डेफिनेटली सर्वात पहिलं तुम्ही 3 फेब्रुवारीला सगळ्यांनी हजर राहा आणि आपले ऑर्डर घेऊ शकता. जे लोक DMERला लागले असेल तर डझंट मॅटर, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालासुद्धा नंबर लागेल. ओके, तिन्ही संधीमध्ये जर तुम्ही जर अवेलेबल नाही राहाल या तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला नाही गेलात तर तुम्हाला नोकरीची गरज नाही असं समजून तुमची निवड रद्द करण्यात येईल. ओके, समुपदेशन म्हणजे कुठे होईल? ओके, नागपूर दीक्षाभूमीच्या बाजूला जे माता कचेरी परिसरमध्ये आहे. ओके, आरोग्य सेवा उपसंचालक नागपूर ह्या ठिकाणी तुम्हाला राहील. आणि काही डाऊट आहे ह्या नंबरवर फोन करून तुम्ही विचारू शकता. हे लेटर कालच आलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला एक लिस्ट दिसते आहे बघा. आता
याच्यामध्ये लिस्टमध्ये कॅन्डिडेट्स आहेत जे की स्टाफ नर्स गव्हर्नमेंट नागपूरची लिस्ट आहे, जसं की सलोमी शिंदे आहे. ओके, हिचं पण सिलेक्शन झालं ओपन रिझर्वेशनमधून. ओके, वेटिंग लिस्ट 6, ओपन वुमन रिझर्वेशन 1मधून. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर गायत्री चव्हाण, रीना जयस्वार, शालिनी काळे, प्राची मदामे, दिव्या भगत, मुस्कान खैरिया, सोनिया केंद्रे, भूषाली थापा, प्रतीक्षा साळवे, संजीवनी अतकरे, संजना रामटेके, वैष्णवी किनेकर, अवंती हिरोडकर, आकांक्षा धमगे, प्राची गायकी. ओके, ही एक लिस्ट आहे आणि 24 लोकांची लिस्ट आलेली आहे. तेजस्विनी घाटे, ममता कांबडी, तेजस्विनी येडे. ओके, त्याच्यानंतर आहे कोमल देखाते, चेतना कुंभारे, मोनाली मेश्राम, प्राची पेंदोर. ओके, ऐश्वर्या नायकवाडे. ओके, तर हे एवढे स्टुडंट आहे, यांचं ह्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे आणि ह्या सगळ्यांना समुपदेशनाला जायचं आहे. जाताना तुम्हाला हे जे कागदपत्र तपासणी, इथे नाव लिहा, तुमचं काय आहे सगळं, ओरिजिनल जे तुम्ही फॉर्म भरले असेल त्याची प्रिंट, परीक्षेचे हॉल तिकीट हे आहे किंवा नाही हे घेऊन जायचं. जन्मतारीखचा दाखला म्हणजे हे, त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र, हे सगळं तुम्ही भरायचं. ओके, हे सगळी इन्फॉर्मेशन भरा. त्याच्यानंतर तुम्हाला हे एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल. ओके, म्हणजे स्मॉल फॅमिलीचा हा वाला प्रतिज्ञापत्र आहे, हे सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल. ओके, आणि उमेदवारांना द्यायचे प्रमाणपत्र. आता हे काय, ओके, याच्यानं जर NOC वगैरे असेल तुमच्याकडे तर NOC द्या, नसेल तर मग काही हरकत नाही. जर तुम्ही डायरेक्टली जॉबवर लागत असेल तर. त्याच्यानंतर हे सादर तुम्हाला सुद्धा हे प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करून घेऊन जावं लागेल. ओके, की मूळ कागदपत्रे तपासणी माझ्याकडे झालेली असून, म्हणजे काही कागदपत्रे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र हमीपत्र द्यावं लागेल काही दिवसामध्ये, म्हणजे पुढच्या 7 दिवसामध्ये मी सादर करेन. ओके, अशा पद्धतीनं ही लिस्ट आहे. ज्या लिस्टमध्ये ह्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांचं सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनी सगळ्यांनी व्हेरिफिकेशन करून घ्या 3 तारखेला आणि तुम्हाला त्याच दिवशी बायोमेट्रिक झालं की तुम्हाला तुमचं जॉईनिंग लेटर मिळेल. ओके, होप सो. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि DMERसाठी जर कुणाला क्लासेस हवे, ऑनलाईन क्लासेस घर बसल्या आपल्या जागेवर, डेफिनेटली लर्न नेक्स्ट नर्सिंग ॲप डाउनलोड करा आणि कोर्सेस परचेस करा. 31 तारखेपर्यंत तुम्हाला ऑफर आहे 25%. त्याच्यानंतर कुठलीही ऑफर मिळणार नाही टिल द नेक्स्ट फेस्टिवल, दॅट इज ज्यावेळी महाशिवरात्री वगैरे येईल, तर तोपर्यंत भरपूर वेळ होणार. ओके, तर लवकरात लवकर जॉईन व्हा. ज्यांना व्हायचं असेल त्यांना स्वतः अभ्यास करायचा, स्वतः पण करू शकता, डझंट मॅटर. टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही घेऊ शकता. सो थँक्यू. जय हिंद.